गुरुदेव दत्त. जय सच्चिदानंद, जय सच्चिदानंद. सर्वांना ज्या स्वरूपात राहिलो पाहिजे आपण त्या चिंतनात असणं फार आपली जी विचार आणि आपला चित्त त्याच्या शरणी किंवा त्या विचाराने कसं राहता येईल. भक्ती म्हणजे फुलं, गंध, अनेक भक्तीचे वेगवेगळ्या स्वरूपाने जाणं म्हणजे भक्ती. त्याच्या व्यतिरिक्त भक्ती काय? खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात विकसित भाव आणि आपल्या जीवनात परिवर्तनाकडे नेते ती भक्ती. आपली अंधश्रद्धा वाढवत असेल ती भक्ती नाही. आपल्या विचारांना सद्मार्गी सदशिराकडे नेते, चांगल्या विचाराकडे नेते, आपला दृष्टिकोन आपला बदलतो आणि त्या विचारात आपला ठेवतो ती खरी भक्ती. आज भक्ती सांग म्हणजे काय? देवाला त्या देवाला हीच फुलं वाली पाहिजे, त्या देवाला तीच फुलं वाली पाहिजे. अरे पण त्या निसर्गाने ज्या भगवंताने बनवलेलं आहे ही सृष्टीमध्ये सगळं शराशरामध्ये असं व्यापक असं तत्व त्यांनी बनवलं आहे. सर्व त्याने बनवलं आहे. मग कुठली फुलं त्याला वाहावी कुठली नाही वाहावी हा आपला भेद का? ह्या भेदामध्ये सगळं अडकून भांत कल्पनेत अडकलेले लोक आपण. ही भांत कल्पना खऱ्या गेलं पाहिजे. खरं ज्ञान काय? खऱ्या विचाराकडे खऱ्या ज्ञानाकडे आपण जाणं फार महत्त्वाचं आहे. आपल्या विचारात आपण खऱ्या अर्थाने आपल्या विचारात आपण इतकं चांगलं असलं पाहिजे की ते विचार आपल्याला एक वेगळ्या दिशेकडे घेऊन जातील. सद्विचाराकडे चांगल्या विचारात राहणं आणि द्वेष, राग, निंदा कोणाबद्दलही न करणं, कोणाचाच वाईट येतो न विचार करणं हे गुण आपल्या अंगी येणे हेच उत्तम स्वरूपाचं परमार्थ आहे. आणि परमशांतीकडे नेणार असेल तर हे ह्या विचाराने आपण राहिलो ते आपल्याला परमशांतीकडे घेऊन जाते. म्हणून परमशांतीकडे जायचं असेल तर आपला चित्त आणि भाव आपला चिंतन हे कोणाचाच वाईट येतो न चिंता आपण सतत चांगल्या विचारात राहणं हाच मूळ परमार्थ आहे. आपण त्या मूळ परमार्थाकडे गेलो पाहिजे. कोणाची निंदा करून, कोणाचा द्वेष करून, कोणाचा राग करून काय मिळते? काहीच नाही. आपल्याच शरीराला व्याधी होतात. त्याच्यामुळे आपण शांत राहून, निरागस्त राहून, निर्मळ मनात राहून आनंदाने खऱ्या अर्थाने आपण राहणं हाच उत्तम जीवनातला दिनचर्येतला परमार्थ आहे. त्या परमार्थात आपल्याला राहता आलं पाहिजे. खरा म्हणजे मूळ म्हणजे आत्मज्ञानाची ओळख खऱ्या अर्थाने होणं म्हणजे आपल्याला राग, द्वेष, ईर्ष्या हे काहीच नाही. तो खरा परमशांतीकडे घेऊन जातो ते खरं नाही. ह्या ज्ञानाकडे खऱ्या अर्थाने राहिलो पाहिजे. त्या चिंतनात राहणं हा उत्तम जीवनातला परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? देवाला फुलं वाहणं, फळ वाहणं, अगरबत्ती वाहणं हा तो त्याच्यातला भाग झाला. ते काहीच लागत नाही देवाला. आपल्या मनातला भाव लागतो, आपला विचार, आपण त्या विचारात राहणं हाच मूळ सूत्र आहे. त्या सूत्रात राहण्यासाठी सगळी ही सूत्र सांगितलेली आहेत. काहीच लागत नाही त्याला देवाला. म्हणून आपल्या चिंतनात आपण चांगलं राहू आणि त्या परमार्थ खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात करू. स्वबोध विचाराचा धारा आपल्यातला स्वबोध आपल्याला झाला पाहिजे का अंतरी भाव तो झाला पाहिजे. म्हणून ही हा खरा सूत्र आहे. आज जर बघितलं तर परंपरागत चाललेले हे अनेक गोष्टी आहेत त्या करू नये, करा पण ते समजून करा. समजून केल्यानंतर खरी ओळख होते स्वरूपाची. गुरुदेव दत्त.